मित्र आणि शिवसेनेचे धडाडीचे नगरसेवक सन्माननीय अर्जुनभाई पाटील यांचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस दरवर्षी या ग्रामीण भागातील 40+ जे क्रिकेटपटू आहेत, टेनिस क्रिकेटपटू आहेत, त्यांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून भव्य दिवशी क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली जाते। आणि ती आयोजित करत असताना नुसत्या क्रिकेट स्पर्धाच आयोजित केली जात नाही, तर त्यामध्ये सामाजिक भान ठेवून सुद्धा आज यावेळेस सुद्धा ज्या भागातील ग्रामीण भागातील ज्यांचे पती त्या ठिकाणी मरण पावलेले आहेत, ज्या विधवा पत्नी आहेत, तर त्यांचा सुद्धा सन्मान करण्याचं काम, या ग्रामीण भागातल्या विधवा पत्नींचं सन्मान करण्याचं काम या ठिकाणी अर्जुनभाई पाटील यांच्या माध्यमातून त्यांना वस्त्र देऊन त्यांचा सन्मान करून हा वाढदिवस एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचं काम अर्जुनभाई पाटील या ठिकाणी केलेलं आहे। आणि या 40+ हे ग्रामीण क्रिकेट संघातल्या ज्या खेळाडू आहेत, जे क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या अनेक वर्षापासून हा एक क्रिकेटचा मोठी मेजवानी या ग्रामीण भागाला या ठिकाणी देते। आणि ह्याच माध्यमातून आज तुम्ही पाहाल की अध्यक्षीय चषक म्हणजे ह्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आहे, त्याचं अध्यक्षपद गेल्या अनेक वर्षापासून अर्जुनभाई पाटील हे भूषवत आहेत। आणि भूषवत असताना या ठिकाणच्या जे सामनावीर असतील त्या सगळ्यांना किंवा तो या ठिकाणचा बेस्ट टुर्नामेंट प्लेयर्स असेल तर त्यासाठी 2 व्हीलर्स चांगले बक्षीस त्या ठिकाणी देऊन त्याचा सन्मान केला जातो। आणि आज तुम्ही त्या ठिकाणी पाहत असाल की टेनिस क्रिकेटला वाव देण्याच्या दृष्टिकोनातून हे आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी संपूर्ण देशामध्ये ह्या टेनिस क्रिकेट नेण्याचं काम त्या ठिकाणी केलंय। आणि टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेची त्या ठिकाणी स्थापना केली आणि त्या संस्थेचं राष्ट्रीय अध्यक्षपद खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांना मिळालं। तर वर्किंग प्रेसिडेंट म्हणून आपले मंत्री जे उद्योगमंत्री आहेत ते उदय सामंत यांना ते आहे। आणि त्याच माध्यमातून अध्यक्षीय प्रेसिडेन्शियल कप ऑफ इंडिया 2026 ही भव्य दिव्य स्पर्धा जे देशातले 16 राज्यातले संघ त्या ठिकाणी सहभागी होणार। ही स्पर्धा उद्या 31 मार्च पासून ते 5 एप्रिल पर्यंत दादोजी कोंडदेव या ठिकाणी संपन्न होणार आहे। आणि टेनिस गल्लीतली ही क्रिकेट आज या ठिकाणी देशावरती पोहोचवण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब करतात। मी खऱ्या अर्थानं अर्जुनभाईंनी सुरुवात केलेली ही टेनिस क्रिकेटला दिलेला जो वाव आहे तो खऱ्या अर्थानं आज यशस्वी होताना या ठिकाणी पाहतोय। त्याची दखल देशामध्ये घेतली असं मला या ठिकाणी वाटतंय। दूरदृष्टी असलेला आपला हा राजकीय नेता जो आहे तो गल्लीतल्या क्रिकेटसाठी टेनिस क्रिकेट पासून लढणारा आज त्याला चांगलं स्वरूप या ठिकाणी होत आहे। मी त्याबद्दल खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेल। आणि आमच्या अर्जुनभाई पाटलांचं सुद्धा वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व खेळ आणि क्रीडाप्रेमी सर्वांच्या वतीनं, माझ्या सावंगी परिवाराच्या वतीनं, अंबरनाथकरांच्या वतीनं त्यांना भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज खरं तर अर्जुन दादांचा वाढदिवस, प्रथम त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देईन। आणि आज तुम्ही बघताय त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचं मोठं आयोजन करण्यात आलंय। युवा, खास करून युवा लोकांसाठी ते दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटच्या स्पर्धा ठेवत असतात। मी त्यांना एकच सांगेन की क्रिकेटच्या जसे स्पर्धा आपण ठेवत असता त्या पद्धतीने ज्या खिलाडूमध्ये आपल्या जास्तीत जास्त क्रिकेट खेळण्याचं चांगलं हे असेल त्यांना आपण कुठेतरी चांगल्या उंचावर नेऊन ठेवाल अशी खासदारांपर्यंत आपण जाऊन, आता उद्या पण खासदारांचं देखील आपल्याला माहितीच आहे दादाजी कोंडदेव स्टेडियमला ओपनिंग आहे। त्याच माध्यमातून मी अर्जुन दादांना विनंती करेन की आपल्या या ग्रामीण भागातील एक कोणतरी चांगला खिलाडू नॅशनल लेवलला खेळला पाहिजे अशी या ठिकाणी मी एक अपेक्षा व्यक्त करेन। पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। आज कल्याण डोंबिवलीचे कार्यसम्राट नगरसेवक प्रभाग क्रमांक अर्जुनभाई पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज पूर्ण ग्रामीण संघासाठी 7 दिवसांचा क्रिकेट संघाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते। आणि आता शेवटचा दिवस त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने सर्व क्रिकेट प्रेमी आणि सर्व मित्रपरिवार नातेवाईकांच्या माध्यमातून त्यांचा साजरा करण्यात आहे। त्यांना उदंड दीर्घायुष्य लाभू दे हीच मनोकामना। आणि आजच्या दिवसी त्यांना त्यांच्या हातून चांगलं समाजकार्य, त्यांच्या प्रभागातील कामे त्यांच्या हातून व्हाव्यात ही त्यांना मी शुभेच्छा देईन आणि धन्यवाद।